नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, ज्यावेळेस आपण चांगलं काम करत नाही आणि त्रास घेत नाही, त्रास घेतल्याशिवाय चांगले दिवस कधीच येत नाही। आता पैसा बचत करणं प्रत्येकाला आवडत नाही आणि त्रास होईल म्हणून आपण माघारी घेतो मित्रांनो, परंतु आपल्याला हे कळत नाही की पुढे आपल्याला त्रास वाढून होणार आहे। म्हणजे जसं पैसे आपण बँकेत ठेवले तर ते वाढतात, तसंच आहे। चांगल्या गोष्टी जर नाही केल्या तर वाईट गोष्टी घडत असतात आणि पुढे आपल्याला समजायला लागतं की आपली चूक झाली। परंतु मित्रांनो, वेळ फार महत्त्वाची असते। कुठलीही गोष्ट वेळेत केली तर तुम्हाला नक्की फायदा होतो, हे आम्ही LIC ऑफ इंडियामध्ये पेपरवर लिहून देतो। मित्रांनो, पैशाची बचत नाही केली तर आपल्याला मोठ्या गरजा कशा पूर्ण होतील लक्षात घ्या। मुलांचं शिक्षण, लग्न, घर जागा घेणे, आपल्या जी उतारवयातल्या गरजा आहेत ह्या फार मोठ्या असतात मित्रांनो। आपल्याला आपण जे काम करून रोज पैसे कमवतो त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी रक्कम लागत असते आणि ते जर आपण नाही ठेवली तर आपल्याला कर्ज पण मिळत नाही आणि आपली आर्थिक कोंडी तयार होते आणि 99% लोक आयुष्यभर काम करून गरिबी अवस्थेत जीवन जगतात। मित्रांनो, केवळ आपल्याला कोणी सांगणारा मिळत नाही, सांगितलं तर आपण ऐकत नाही। मला सांगा, पैसे कमवणे आणि संपवणे हे जीवन आहे का? लक्षात घ्या। आज तुमचं चालेल, पैसे येत आहेत म्हणून, उद्या कसं चालणार मला सांगा? इन्कम एक दिवस बंद झाल्यावर कसं करणार? थोडा विचार करण्याची गरज आहे मित्रांनो। शेतकरी जसं जमिनीत बीज पेरतो आणि धान्य निघतं, मुलं शाळेत जातात, पास होतात आणि नोकरी नंतर लागते, तसंच आहे मित्रांनो। एखादा रुग्ण ट्रीटमेंट घेतो स्वतःचा वेदना त्रास कमी करण्यासाठी आणि जर वेळेत ट्रीटमेंट नाही घेतली तर जीव सुद्धा धोक्यात येतो। हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, मी सांगतो ते काही नवीन नाही मित्रांनो। परंतु आपण लक्ष जर नाही दिलं तर हा गंभीर प्रश्न होतो। LIC ऑफ इंडिया आता आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे। 1 वर्षाचं बोनस मिळेल, कमीत कमी ॲटलिस्ट 3 महिन्याचे पैसे भरा। आजचा शेवटचा दिवस आहे, लवकरात लवकर प्लॅन घ्या। फोन न उचलणे, टाळाटाळ करणे मित्रांनो, हे तुमच्यासाठी घातक आहे। सांगणाऱ्याचं काही नुकसान नाही, चांगलं सांगणाऱ्याची किंमत नेहमीच असते, कधी कमी होत नाही। फक्त आपल्याला कळायला वेळ लागतो आणि आपण सध्या आपल्याला त्रास होत नाही म्हणून आपण टाळत असतो। पूर्वीचा काळ आणि आजचा काळ लक्षात घ्या। पूर्वी असं लोक करत नव्हते। पूर्वी त्रास घ्यायचे लोक आणि त्रास घेतल्यामुळे त्यांना पुढचं प्लॅनिंग चांगलं व्हायचं आणि त्यांना वाईट दिवस येत नव्हते। आता तसं नाही, आता लोक पुढे कसेही दिवस येऊ द्या परंतु आज त्रास नको असं म्हणतात। आमचा अनुभव सांगतो मित्रांनो, तुम्ही स्वतःसाठी तर त्रास होतोच परंतु अख्खं कुटुंब बरबाद होतं मित्रांनो। पैशाची बचत करा, कारण पैसे कमवायचं कधी थांबेल हे कुणीही सांगू शकत नाही। काही कारणं असू शकतात। तुमचं वय जरी कमी असेल, तुम्हाला वाटत असेल मी उद्या काम करू शकेन, परंतु हे आपल्या हातात नाही। उद्या काय घडेल हे कुणीही सांगू शकत नाही आणि प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्हाला हे जगात कुणीही पैसे देणार नाही। ज्या गोष्टी लागणार आहेत त्याच तुम्ही ठेवत नाहीत। म्हणजे विचार करा, आज तुमची कंडिशन चांगली आहे तरी तुम्हाला पैसे कोणी देते का? बघा, उद्या जर आपली कंडिशन बिघडली, देव न करो काही कोणाचं दुर्घटना घडली, अपंग झाला, डेथ, डिसॅबिलिटी, ह्या गोष्टी हातात आहेत का? यानंतर तुम्हाला कोणीच मदत करणार नाही। ह्या जगामध्ये कोणी कोणाचं नाही मित्रांनो। पैसे आहे तर सगळं काही, पैसे नसेल तर काही नाही। तुम्हाला जर हे पटत नसेल तर तुम्ही एका वयोवृद्ध माणसाशी जाऊन चर्चा करा किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण ट्रीटमेंट घेतो त्याच्या नातेवाईकाशी आणि त्याच्याशी चर्चा करा, तुम्हाला कळेल। किंवा एखाद्या विद्यार्थ्याला जर शिक्षणाचं महत्त्व नसेल किंवा वेळेचं महत्त्व नसेल तर त्या व्यक्तीनं नापास झालेल्या आणि बिगारी काम करणाऱ्या व्यक्तीशी चर्चा करा। मित्रांनो, खरं रूप तुम्हाला पाहायला मिळेल। सत्य असं आहे की संघर्ष, मेहनत, तकलीफ, दर्द सहन केलं पाहिजे आणि त्याच्याशिवाय आपली प्रगती नाही। जन्माला आल्यावर सुटका नाही। तुम्ही जर चांगल्या गोष्टी करत नसाल तर तुम्हाला नक्की नुकसान होईल। हे फक्त वेळ आलेली नाही, त्यामुळं तुम्हाला त्याच्या वेदना समजत नाहीत। हे समजण्यासाठी जो माणूस प्रॉब्लेममध्ये अडकलेला आहे, त्याला काहीच करता येत नाही, अशा लोकांशी चर्चा करा, म्हणजे त्या प्रश्नाचं गांभीर्य तुमच्या लक्षात येईल। आज आम्ही सांगतो, तुम्ही ऐकताय आणि सोडून देताय। मित्रांनो, एक वेळी अशी येईल की तुम्हाला काहीच करता येणार नाही। म्हातारा होतो कोणी माणूस, खोटी गोष्ट आहे का? देव न करो काही दुर्घटना घडू नये परंतु एक दिवस म्हातारा होणार आहे, ही खोटी गोष्ट आहे का? लक्षात घ्या। तुम्हाला आज तुम्ही वाहक आहेत, पैसे कमवताय, जीवन जगताय, परंतु एक दिवस शेळी बकरं व्हावं लागेल। म्हणजे कसं उदाहरण आहे, बोकडाला कापलं जातं का नाही? कोंबड्या, बोकड ह्याची कधी माती केली जाते का? त्यांना त्यांच्या म्हातारपणाच्या अगोदरच कापलं जातं। तसंच आहे मित्रांनो।
आपण आपल्याला कापल्यासारखं आहे मित्रांनो. पैसे न ठेवणं म्हणजे मानसिक समाधान नाही, लाचारासारखं जगावं लागेल, दुसऱ्याकडे हात पसरावं लागतील आणि तुम्हाला दुसरे कसे ट्रीटमेंट देतील हे तुम्ही आज सांगू शकत नाही. एक तुमच्या हातात आहे की पैसे ठेवायचं. पैसे जर ठेवला नाहीत तर नक्की लाचारी जीवन जगावं लागेल आणि काही लोक सुसाईड पण करतात. मित्रांनो, हे सगळं तुमच्या हातात असतं, परंतु वेळेला लक्ष न दिल्यामुळे हातातनं निघून जातं आणि प्रॉब्लेम येतो. 99% लोकांना प्रॉब्लेमच येतो. प्रॉब्लेम तो सुटत पण नाही, वेळ पण मिळत नाही प्रॉब्लेम सोडायला. त्याचं कारण आहे आपण अगोदर वेळ वाया घालवली असते. वेळ येते आणि जाते, त्याला बँकेत ठेवता येत नाही, परंतु पैसे ठेवता येतात ना. पैशाची ग्रोथ केली पाहिजे. आपण काय करतो, पैसे सगळे संपवतो. आज जवळपास असंच चाललेलं आहे. प्रत्येक जणाला पैसे पुरत नाहीत. खर्च आपल्या हातात असतो, उत्पन्न किती मिळवायचं आपल्या हातात नाही. प्रयत्न तर करतो आपण. इन्कम किती वाढेल हे कुणी सांगू शकत नाही, परंतु खर्च नक्की वाढतात. महागाईने वाढते आणि एका साईडला आपलं पैसे कमवायचे वय कमी होत चाललेलं आहे. काळजी घ्या, सतर्क व्हा, पैसे इन्क्रीज करा. आपण पैसे कमवायचे वय बी संपतं आणि आपण पैसे पण ठेवत नाही. म्हणजे काय, आपल्याला अडचण निर्माण होत चाललेली आहे, परंतु आपल्याला दिसत नाही. जसं आभाळ टेकल्यासारखं वाटतं. टेकलं आहे का, दिसत नाही ना. आपल्याला काय वाटते, भास होतं. आणि तसंच आहे. तुम्हाला वाटते नंतरचं नंतर बघू, कोणीही देणार नाही तुम्हाला. 1 रुपया पण कोणी देणार नाही तुम्हाला. काम पण करता येणार नाही, काम करू शकणार नाहीत, पैसे येणार नाहीत. पैसे नाही आल्यानंतर जगता येणार नाही. आपल्याला नैसर्गिक मृत्यूच्या अगोदरच मरायची वेळ येईल. मित्रांनो, गांभीर्यानं सांगतोय मी, ह्या सिरियस गोष्टी आहेत. बचत करा. बचत नाही केली तर कमवून काही उपयोग होणार नाही. आणि प्रॉपर्टी, घर, जागा, जमीन असेल तर स्वस्तात विकावी लागेल. आजसुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, किती तर लोक ट्रीटमेंट घेत आहे, पैसे नसतात, कर्ज काढावं लागतं, जास्त व्याजानं घ्यावं लागतात. कळतं, परंतु मार्ग काही राहत नाही. कारण मार्ग सगळे बंद होतात. आपणच आपले मार्ग बंद करतो. मित्रांनो, चुका आपण करतो आणि आपण दोष दुसऱ्याला देतो. ज्यावेळेस दुरुस्त करायला पाहिजे त्यावेळेसच चुका दुरुस्त केल्या पाहिजेत. वेळ वाया गेल्यानंतर तुम्हाला दुरुस्त करायला पण चान्स मिळणार नाही. मित्रांनो, पैसे ठेवा, वाढतात. भारत सरकारची संस्था आहे LIC ऑफ इंडिया. आयुष्यभर पैसे देतो आपण. बाहेर कुठेही पैसे ठेवले तर परत मिळायची गॅरंटी नाही. पैसे तर लागत असतात, परंतु परत मिळायची गॅरंटी नाही. LIC ऑफ इंडियामध्ये पैसे परत मिळतात, वाढून मिळतात आणि 1 वर्षानंतर आपल्याला पैसे पण वापरता येतात. असा मॅजिकल प्लॅन घेण्याची सुवर्णसंधी सोडू नका. आत्ता लगेच फोन करा. आता जर प्लॅन घेतला तर तुम्हाला वर्षभराचा बोनस मिळेल. हा प्लॅन बंद होणार आहे. मित्रांनो, लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी आहे. आयुष्यभर पैसे मिळतात. आयुष्यभर इन्शुरन्स वाढत जातं आणि भरलेले पैसे आपले पण वाढत असतात. इंटरेस्ट मिळून पैसे वाढतात. जसं व्यवसाय लोक का करतात, प्रॉफिट बुकिंगसाठी. परंतु माल संपतो ना वस्तू विकल्यानंतर, परत वस्तू आणावं लागतात. इथं तसं नाही. आणि गिराईकाची वाट बघावं लागते. धंदा किती होईल सांगता येत नाही, परंतु इथं ऑटोमॅटिक रेग्युलेशन ठरलेलं आहे. मित्रांनो, ॲटो इन्कम आहे. सतत पैसे वाढतात आणि ॲटो इन्कम तर आहे. जसं FD केल्यावर फक्त इंटरेस्ट मिळतं, इथे इंटरेस्ट तर मिळतं आणि FD पण वाढते. आणि EMI से FD, आपण थोडं बचत करून FD करू शकतो आणि नंतर FD मॅजिकल FD आहे. FD पण वाढते आणि इंटरेस्ट पण मिळतं आणि त्याच्यासोबत इन्शुरन्स कवर पण वाढत जातं. असं मॅजिकल कुठं होऊ शकतं का? कुठलीही गुंतवणूक आणा मित्रांनो, कंपेअर करा, तुमच्या लक्षात येईल. FDवर फक्त इंटरेस्ट मिळतं आपल्याला, इथे FDवर इंटरेस्ट पण मिळतं आणि FD पण वाढते. मॅजिकल FD आहे आणि EMI से बी FD होते. म्हणजे थोडे बचत करून पण FD करता येते. आणि हे FD जबरदस्त आहे. आपल्या ओल्ड एजमध्ये आपल्याला पूर्णपणे साथ देईल. आपले मुलं आपल्याला म्हातारपणी साथ देतील काय सांगता येत नाही, परंतु हे FD तुम्हाला साथ देणार. लिहून दिलेलं आहे पेपरवर, आपण लिहून देतो रायटिंगमध्ये कसे पैसे मिळतील आणि गॅरंटेड आहे. लाईफ टाईम आहे. 8% इंटरेस्ट आहे. सेविंगला 8% कोणी व्याज देतं का? आणि सेविंग अकाउंटवर कुठली बँक कर्ज देते का आपल्याला? लोन पण मिळतं. म्हणजे पैसे भरल्यापासून 1 वर्षाच्या नंतर तुम्हाला वापरता येतात आणि सतत पैसे वाढतात. मित्रांनो, लगेच फोन करा, उशीर करू नका. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. सुवर्ण संधी प्रत्येक क्षणात असते, फक्त आपल्याला ती शोधता आलं पाहिजे आणि त्याचा योग्य वापर करून घेता आला पाहिजे. तरच आपलं जीवन सुंदर बनेल आणि आर्थिक अडचण सुटेल. नाहीतर दिवसेंदिवस अडचण वाढत जाईल. एक वेळ अशी येईल की आपल्याला
बऱ्याच व्यक्ती सुसाईड करतात का नाही पैशामुळं. मग हे आपण केलेली चूक आहे ना, सजा आपणच आपल्याला देतो, दुसऱ्यांना द्यायची गरज नाही. मित्रांनो, प्रॉब्लेममध्ये आपणच अडकतो. आपल्याला अडकवणारे लोक भरपूर आहेत प्रॉब्लेममध्ये, परंतु सोडवणारा कोणी नाही. हे ॲग्रीमेंट तुम्हाला तुमच्या आर्थिक कोंडीतनं सुटका करेल. गॅरंटेड पेपरवर लिहून आहे. लगेच फोन करा. ओके, थँक्यू.